नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांची पाठ या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सून म्हणजे परकी मुलगी की आपल्या घरात आलेली एक नवीन मुलगी. कधीकधी एका घरात राहूनही सासू सुनेच्या मनात खूप मोठा अंतर असतं. गैरसमज, अपेक्षा आणि मनात साठलेले शब्द या नात्याला आणखी दूर नेतात. पण जर एक सून आपल्या सासूला खरंच आई मानत असेल आणि त्या आईला तो समजायला खूप उशीर झाला तर आजची कथा आहे सरिता आणि मनीषा, एका सासू सुनेची. पण शेवटी आई मुलीच्या नात्यात बदललेल्या हळव्या प्रवासाची ही कथा ऐकताना कदाचित तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील एखादं नातं आठवेल. तर चला ऐकूया मनाला स्पर्श करून जाणारी कथा. एका छोट्याशा गावात सरिता नावाची एक साधी प्रेमळ स्त्री आपला मुलगा अमोल आणि सून मीनासोबत राहत होती. अमोलचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. मीना दिसायला सुंदर होती, पण त्याहून सुंदर तिचं मन होतं. घरातल्या प्रत्येकाची काळजी ती स्वतःच्या माणसांसारखी घ्यायची. पण सरिताच्या मनात मात्र एकच खंत होती. तिला नेहमी वाटायचं मुलगा लग्नानंतर बदलला. आता त्याचं सगळं जग फक्त त्याची बायकोच आहे. मीना कितीही प्रेमाने वागली तरी सरिताला तिच्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही चूक दिसायची. एक दिवस सकाळी मीना स्वयंपाकघरात चहा करत होती. आई, तुमचा चहा कमी साखरेचा केला आहे. काल तुम्ही म्हणाला ना गोड कमी घेतलं पाहिजे. सरिता नाराज होत म्हणाली, माझ्यासाठी एवढं करायची गरज नाही. तू तुझं बघ. मीनाच्या चेहऱ्यावर हसू क्षणभर हरवलं, पण ती काहीच बोलली नाही. दिवस असेच जात होते. सरिताला कधी वाटायचं मीना घरकाम नीट करत नाही, कधी वाटायचं ती अमोलला आपल्या हातात ठेवते. एकदा तर रागाच्या भरात सरिता मीनाला म्हणाली, तू या घरात सून म्हणून आली आहेस, माझ्यावर उपकार करायला नाही. हे ऐकून मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मी कधीच तुमच्यावर उपकार केले असं म्हणलं नाही. मला तर वाटलं की मी माझ्या आईचीच सेवा करते. सरिता काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्या रात्री मीनाने अमोलला काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी अमोल कामावर गेल्यावर सरिताला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. मीना घाबरली. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने सरिताला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना तातडीची उपचाराची गरज आहे. मीनाने क्षणाचाही विचार न करता स्वतःचे दागिने काढले. डॉक्टर, पैसे कितीही लागले तरी उपचार सुरू करा. सरिता अर्धवट शुद्धीत होती. तिने मीनाचं बोलणं ऐकलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी सरिता घरी परतली. ती खूप अशक्त झाली होती. मीनाने तिच्यासाठी औषध, जेवण, वेळेवर चहा सगळं अगदी आईसारखं सांभाळलं. एके दिवशी सरिताने कपाट उघडलं. तिथे तिला एक छोटीशी वही दिसली. तिने वही उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या आईसाठी. सरिताच्या हातातील वही थरथरली. पुढच्या पानावर मीनाने लिहिलं होतं, आज आई माझ्यावर रागावल्या. मला खूप वाईट वाटलं, पण त्या माझ्यावर रागावल्यावर म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करणं थांबणार नाही. पुढचं पान, आज आईंना ताप होता. रात्रभर त्यांच्याजवळ बसले. देवाकडे एकच प्रार्थना केली, माझ्या आईला काही होऊ नये. आणखी एक पान, आज आईंनी मला सून म्हणायला लागलं, पण मला माहिती आहे एक दिवस त्या मला मुलगी म्हणतील. सरिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, माझ्या आईला माझ्यावर प्रेम वाटायला किती वेळ लागेल माहीत नाही, पण मला त्यांच्यावर प्रेम करायला एक क्षणही लागला नव्हता. सरिताने वही छातीशी धरली. तेवढ्यात मीना खोलीत आली. आई, औषधाची वेळ झाली. सरिताने तिचा हात पकडला. मीना घाबरून म्हणाली, काय झालं आई? सरिता रडत म्हणाली, मला आई म्हणू नकोस. मीनाच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं, पण पुढच्या क्षणी सरिताने तिला मिठी मारली आणि म्हणाली, कारण आजपासून तू मला फक्त आई नाही, आई म्हणून हक्काने हाक मार. तू माझी सून नाहीस ग, तू माझी मुलगी आहेस. मीनाला काहीच बोलता आलं नाही. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत होत्या. तेवढ्यात दारात उभा असलेला अमोल हे सगळं पाहत होता. सरिताने त्याच्याकडे पाहून म्हटलं, अमोल, मला माफ कर. मला वाटलं होतं की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेणारी मुलगी माझी सून आहे, पण खरं तर तिने मला माझ्या मुलासोबत आणखी एक सुंदर नातं दिलं. मीनाने डोळे पुसत आईच्या हातावर हात ठेवला. सरिता हसली आणि म्हणाली, सून घरात येते तेव्हा ती परकी नसते. तिला आपलंसं करायला फक्त थोडं प्रेम आणि थोडा विश्वास लागतो. त्या दिवसापासून सरिता आणि मीनाचं नातं बदललं.
आत्ता घरात सासू सुनेचं नातं नव्हतं, होत्या फक्त एक आई आणि तिची मुलगी. आणि मीनाच्या त्या वहीच्या शेवटच्या पानावर सरिताने स्वतःच्या हाताने एक वाक्य लिहिलं, तू माझ्या घरात सून म्हणून आलीस, पण माझ्या हृदयात मुलगी बनून कायम. कधी कधी नाती रक्ताची नसतात, ती फक्त प्रेमाने जोडली जातात. सरिताला तिची सून समजायला थोडा उशीर झाला, पण सीमाने तिला आई मानायला कधीच उशीर केला नाही. म्हणून लक्षात ठेवा, सून घरात येते तेव्हा तिला परकी समजू नका, कारण कदाचित ती उद्या तुमची मुलगी बनून तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद ठरेल. तुम्हाला ही हळवी कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते सून सासूचं नातं कसं असायला हवं? आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी स्वप्नांची पाठ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि ही कथा आपल्याला जवळपासच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन हळव्या आणि मनाला भिडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत जपा नाती, जपा माणसं आणि प्रेम देत राहा. तुमचीच स्वप्नांची पाठ.